महाविकास आघाडीचा लोकसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। ठाकरे गटाला 20, शरद पवार गट 10, काँग्रेस 16 तर वंचितला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे। मवियामध्ये वंचितचाही समावेश झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। येत्या 15 दिवसांमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात माहिती मिळेल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे। याबाबत शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, उद्धव ठाकरेंशी दिल्लीमध्ये चर्चा झाल्याची माहिती ही सुळेंनी दिलेली आहे। त्याचबरोबर वंचितबद्दल अद्याप काहीही माहिती नसल्याचं नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे। पुढील बैठकीमध्ये चर्चा होईल असंही त्यांनी म्हटलं आहे। त्याची चिंता करू नका, तुम आम खाओ पेड़ मत गिनो। ठीक है ना, राउत साहेब ते बोलले आहेत आमची अंतर्गत दिल्लीमध्ये सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, पवार साहेब, संजय राऊतजी या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली। 15 दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कळेल। हो, वंचित महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होणार असल्याची चर्चा आहे आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा ठरला अशा प्रकारची एक चर्चा व्हायला सुरुवात झाली। त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला 20, शरद पवार राष्ट्रवादीला 10, काँग्रेसला 16, वंचितला 2 अशा प्रकारचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरल्याची तुमच्याकडे काही माहिती आहे? नाही, अजून काही मला त्याची माहिती नाही। आम्ही कालीच तुम्हाला सांगितले 29 तारखेला आमची मीटिंग आहे दिल्लीमध्ये, त्यामध्ये या सगळ्या विषयावरची चर्चा होणार।